नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, भारतीय कृषी व्यवस्था आज अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या छायेत जगत आहे. देशातील शेतकरी वर्ग दररोज वाढत्या खर्चाच्या दडपणाखाली दबला जात आहे. शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि कामगारांची मजुरी या सर्वांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना आपली शेती चालवण्यासाठी आधार द्यावा लागत आहे. बघा तर मंडळी, शेती ही मूलभूतपणे अनिश्चिततेवर आधारित व्यवसाय आहे. पावसाळ्याची अनियमितता, हवामानातील अप्रत्याशित बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचबरोबर बाजारातील किमतीची चढ-उतार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम करते. अनेकदा कष्टाने घेतलेल्या पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नाही, ज्यामुळे शेतकरी आर्थिक तुटीच्या स्थितीत येतो. बघा तर मंडळी, राजकीय अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय कोणकोणते घेतलेले आहेत ते आपण सविस्तर बघू. अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रिवार्षिक जिल्हा परिषद अधिवेशनात शेतकरी समुदायाच्या समस्यावर विस्तृत चर्चा झाली. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. मुख्य म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ करणे होते. बघा तर मंडळी, अधिवेशनात उपस्थित प्रतिनिधींनी सध्याच्या कृषी धोरणावर तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यांनी सरकारच्या आर्थिक नीतीवर टीका करताना सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भर दिला. शेतकरी समुदायाला न्याय मिळावा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. बघा तर मंडळी, कर्जमाफीबरोबर किमान हमी भावाची आवश्यकता. केवळ कर्जमाफीवर भर न देता या राजकीय संघटनेने शेतकऱ्यांसाठी व्यापक सुधारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे किमान हमी भावाची योजना राबवणे ही प्रमुख मागणी आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नासाठी सरकारी हमीने ठरवलेला दर मिळेल, ज्यामुळे बाजारातील किमती कोसळल्यासही त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल आणि ते अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील. बाजारभाव घसरल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळाल्याने शेती क्षेत्रात धैर्य प्राप्त होईल. कामगार हक्क आणि सामाजिक न्याय याच्याबद्दल आपण माहिती मिळवू. अधिवेशनात नवीन कामगार संहितेविरुद्ध तीव्र विरोध नोंदवण्यात आला. या संहितेमुळे कामगाराच्या मूलभूत हक्कावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. कामगार वर्गाच्या सुरक्षेसाठी या संहितेत बदल करण्याची मागणी करण्यात आली. समाजातील अल्पसंख्याक समुदायावर अन्यायाविरुद्ध कडक कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकता राखण्यासाठी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. मॉब लिंचिंगसारख्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची मागणी देखील करण्यात आलेली आहे. कर्जमाफीचे सकारात्मक परिणाम कोणकोणते झालेले आहेत आपण ते सविस्तर बघूया. जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली तर त्याचे व्यापक सकारात्मक परिणाम होतील. कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतकरी मानसिक तणावमुक्त होतील आणि शेतीकडे अधिक लक्ष देऊ शकतील. यामुळे कृषी उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल. बघा तर मंडळी, आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त होतील. चांगल्या दर्जाचे बियाणे, सुधारित शेती उपकरणे आणि नवीन कृषी पद्धतीचा अवलंब करतील. यामुळे शेतीतील उत्पादन वाढेल आणि गुणवत्ताही सुधारेल. बघा तर मंडळी, कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल, ज्यामुळे ग्रामीण बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल. स्थानिक व्यापार वाढेल आणि नवीन रोजगार संधी मिळतील. यामुळे संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधांचा वापर वाढेल. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.